गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री नवनाथाय नमः. तरी आईच्या तपोदरी समज जलता लक्षोनी अंतरी, कल्पना सदनाचा पेटला भारी, विजवावया पातला. तरी अवदार्य पावनिया मुख त्रिविध तपाचा सबळ पावक, विजवून चित्तमयी ते पीक बर्म करणी पिकावे. आईसे तयाचे वागू उत्तर प्रविष्ट होता निसी कर, त्याने करोनी चित्त सागर आनंद लारी दाटला. लक्ष देना पुन्हा संवाद चालू. महिनावती त्या जालिंदरनाथाला बोलते. माझ्या असणाऱ्या मनाची कल्पना उगवलेली, तुझ्या असणाऱ्या चित्तधरी मन प्रसन्न करून ही माझ्या चित्ताला लागलेला अग्नी विजवून शांत कर. दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उददी महित, तरी भक्ती पंथिका चक्रावत असता चळी येऊ जावा. कथेचं अनुसंधान मैनावती आणि जालिंदरनाथ या दोघांचा संवाद आहे. आणि मैनावतीनं नाथांची अफाट अशा प्रकारची भक्ती केल्यानंतर ना त्यांनी सांगितले की अज्ञानरूपी अंधकार जीवनामधला घालवावा आणि आमच्या डोक्यावरती कृपेचा हस्त ठेवावा. अशा प्रकारे मैनावती बोलत असताना महाराज काय म्हणतात, आयशेची योजनिया नाता दाविता झाला, तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चिता, किंवा कसोटी पाहतसे. मैनावतीने सांगितलं, महाराज तुम्ही काही सर्वसामान्य नाही. आमच्या गावामध्ये अचानक आला, तुमच्या डोक्यावरती गवताचं पिंडी मी आधांतरी पाहिली, तेव्हाच ओळखलं सर्वसामान्य माणसाचं काम नाही. आणि म्हणून तुमचा अनुग्रह घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये आहे. असं जालिंदरनाथांनी ऐकलं तिचं बोलणं. ऐकल्याबरोबर मनामध्ये विचार केला, ही आपल्याला शिष्य किंवा आपला अनुग्रह घ्यायचं म्हणते, पण हिच्यामध्ये तेवढं प्रयत्न धाडस आहे का, हिची असणारी कसोटी किंवा परीक्षा पाहावी या हेतून महाराज तीव्र शब्दामध्ये, कठीण शब्दामध्ये काय म्हणतात, विषाचा चेष्टा उद्दामनिसी आव्हानोनी सदृढ युक्ती, मईचे पाषाण हाती कवळोनिया जुगारी. आणि त्या मैनावतीची परीक्षा पाहिजे आणि त्या परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण झाली तर बघू म्हणले हिला आपण अनुग्रह द्यायचा का नाही नंतर ना ठरवू. म्हणून तीव्र अशा शब्दामध्ये कठोर वाणीने तिला बोलले. जमिनीवरचे मोठमोठाले दगड हातामध्ये घेतले आणि दगड त्या मैनावतीच्या अंगावरती महाराज मारू लागले. शुभवानी करुणी वल्गना भंगू पाये चित्त प्रेमा, मेघ अवदार्याच्या दुर्गुणा पाषणकार कावो संधी. आणि मग तिचं असणारं धैर्य किती आहे, तिच्या चित्तामध्ये असणारं धैर्य तिथलं असणारं घालवायचं होतं. जी काही भक्ती बसलेली होती नाथांवरती, त्या भक्तीमध्ये विक्षेप आणायचा होता. म्हणून जालिंदरनाथांनी मोठमोठाले दगड घेतले, तिच्यावरती त्या दगडांचा प्रहार करू लागले. धैर्यवंत निष्कनिचय आरगळी योजोनी सदृढ चित्त, मदयाचे हाते मृत्याला मोक्षे वरी नबी. पण ती असणारी जी काही जाया होती, मैनावती होती, ती असणारी गुरु भक्तीमध्ये श्रेष्ठ होती. तिने विचार केला, ह्या महाराजांनी जरी मारून जरी टाकलं तरी मोक्ष आहे, कारण तो महात्मा योगी आहे आणि त्याच्या हातात मेलो तरी उद्धाराचा आहे आपला. म्हणून काही जरी झालं तरी जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत ही जागा सोडायची नाही. मेलो तर ह्याच जागेवर काय व्हायचे ती होती. जीवनाचं सार्थक होईल, कृतकल्याण होईल, उद्धार होईल अशा प्रकार निश्चय केला. निश्चय असणारा तिनं अंतकरणामध्ये दृढ केला. आणि महाराज काय करतात, आयसे योजोनी सरळ मांडी बैसली ठाव कदान सांडी, जैसा पर्वत आचळ विभांडी, मेघधारा
एका ठिकाणी असणारी स्थिर बसलेली मैनावती जालिंद्रनाथ कठोर शब्दामध्ये बोलत होते, दगडांचा मोठमोठ्या दगडांचा वर्षाव प्रहार तिच्यावरती करत होते, तिला लागत होतं. पण जसं एखादा पर्वत आपली जागा सोडत नाही, किती जरी पाऊस पडला, याच्या पुढे कृष्ण अवतारामध्ये दगडाचा जरी पाऊस पडला तरी सुद्धा त्याचा परिणाम त्या पर्वतावरती काही होत नाही. पर्वत जागा आपली सोडत नाही. त्या पर्वतासारखं अचळ न हालणारी मैनावती जागेवरती निश्चयानं ठाम बसले. पये तो नाथ जालिंदर वसंगीत पाषाणपुर परिती रमावद्राकार अचळ पावनी तोषला. आणि जालिंदरनाथ तिच्यावरती तिचं चित्त भंग पावण्यासाठी म्हणून मोठमोठाले असणारी दगड तिच्या अंगावरती प्रहार करत होती, मारित होते. पण तरी सुद्धा मैनावतीनं आपला निश्चय बाजूला केला नाही. त्या निश्चयावरती ठाम राहिली. आपला असणारी जागा आसन सोडली नाही. ती असणार दुःख सहन करत बसली आणि तेच निश्चय, तिचा धैर्यपणा जालिंदरनाथांनी पाहिला. मनाला आनंद वाटला. माझ्या हस्ते झाडून पाषाण झाडी मने कोण तू सांग गोरटी किमर्ताजी माझी प्रष्टी लाग पाळती गेली तो. आणि मग तिचं धैर्य पाहिलं गेलं. जालिंदरनाथांना आश्चर्य वाटलं. काय सती म्हणजे काय तिच्यामध्ये अद्भुत अशा प्रकारचं धैर्य तिनं धारण केलेलं आहे. अचळ सारखं पर्वतासारखं बसलेले माझ्या असणाऱ्या दगडांचा मार सहन करते. मग तिच्या अंगावर जी पडलेली दगड होती ती जालिंदरनाथांनी हातानं बाजूला केली आणि तिला विचारलं, तू कोण आहे? मी एवढ्या अमंगल ठिकाणी बसलेला, इथं जवळ माणूस चालला तरी तोंडाला रुमाल लावून जातंय, वास सहन होत नाही, अशा अमंगल ठिकाणी मी बसलेलो आहे, इथं कोणीही येत नाही आणि या ठिकाणी तू आली, इथं बसली. मी एवढा असणारा मारा केला तरी तू सहन केला. कोण आहे आणि मनामध्ये काय कामना आहे मला सांग. दुर्गंधी गल्ली ओंगावित आहे उगलाची मी पिशाच येत तरी तुझ भेटला कि मर्तार्थ कामानळे दाटला. जालिंदरनाथाने विचारलं मैनावतीला, अरे एवढे असणारे वाईट ठिकाणी मी बसलेलो आहे, वास येतय, दुर्गंधी येतय, या ठिकाणी कोणीही येत नाही, अशा ठिकाणी मी बसलेलो आहे आणि तू या ठिकाणी आलीस, आल्याबरोबर इथं बसलेली आहे, एवढा अशा प्रकारचा मी दुर्धर मारा केला तरी सुद्धा तू पर्वतासारखं ठाम राहिली, तुझा निश्चय ढळला नाही. मग तुझ्या मनामध्ये काय कामना आहे, इच्छा आहे मला सांग. कवन कोलाची तो नितिंबिनी वेगी वदवो शोभाननी अमित प्याल लक्षदानी लक्ष भंगवया काळीस. जालिंदरनाथाने विचारलं, आम्ही कसं आहे वैराग्य आहे म्हणले, आज आम्ही ह्या गावामध्ये उद्या त्या गावामध्ये, आमचं काम आहे भगवंताचं नामस्मरण करणं आणि काळ घालवणं. रामचंद्र सांगतायत, माते गावे माते ध्यावे, मज पाहावे मज स्मरावे, ऐसेनी हारावे काळाते. काळाला घालवायचं असतं भगवंताच्या भजनामध्ये, ते आम्ही करतोय. सदुदित त्याच्या असणाऱ्या चिंतनामध्ये आम्ही राहतो. मग माझं ध्यान भंग करायला तू का आलीस? कोण आहे, कुणाची बायको आहे, सगळं असणारी माहिती मला सांग. यावरी माने ती महाराज त्रिलोचन राज विजय दोज तयाची कांत सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे. मैनावतीनं सांगायला सुरुवात केली, या हेलापट्टण नगरीचा राजा त्रिलोचन नावाचा राजा होता आणि त्या त्रिलोचन राजाची मी पत्नी आहे आणि नाव मैनावती आहे असं सांगू लागले. आसे परिजी योग द्रुमा काळे भत्स्वनी पती उत्तमा माते केले पलवंग ज्ञाना माझी मिरवावया. आणि मी त्या असणाऱ्या त्रिलोचन राजाची पत्नी आहे, पण काळाचा एवढा प्रताप आहे, ती काळाच्या आघातामध्ये माझा असणारा पती गेला आणि आता माझा मुलगा आहे, मी आहे, सगळीच काळाच्या अधीन जाणार आहे.
मग त्या काळावरती विजय आम्हाला मिळवायचाय, कारण काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. काळानं झडप घातल्यानंतर ना काळ चप्पल सुद्धा घालू देत नाही. काळ एवढा भयानक आहे, जागच्या जागी येऊन जातो आणि त्या काळालाच आम्हाला जिंकायचंय. काळाची झडप आमच्यावरती पडली नाही पाहिजे. त्या काळाच्या ओघामध्ये माझा नवरा गेला, पण माझ्या मुलाचं कल्याण करण्याची अपेक्षा मनामध्ये आहे असं सांगू लागले. ऐसे परियोग जेटी कालचक्र पावो निराटी मग बयार कमुके पाऊन कोटी पश्चातापी मिळवले. म्हणून महाराज काळाचं चक्र फिरतंय आणि काळ अतिशय भयानक आहे. काळापुढे कुणाचं काहीच चालत नाही. म्हणून काळ जर आला तर मग काळ असणारा पाश टाकतो आणि जीवाला घेऊन जातो. म्हणून आम्ही काळाच्या बंधनामध्ये आहेत, त्याच्यामधून मुक्त व्हायचंय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताच्या घोर भा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. स्वतःच्या हिताचा विचार करण्यासाठी आणि काळावरती जय मिळवण्यासाठी किंवा काळाच्या आहारीमध्ये जाऊ नये म्हणून तुमच्यासाठी स्वतःच्या हितासाठी आले. माझं कल्याण करा. काळे पतीची केली गती तैसीच करील ममाभूती तरी मानव संधीत पाती आस्तिक माते होई का. म्हणून महाराज काळामध्ये माझा नवरा गेला, त्याच्यावरती काळानं झडप मारली, मेला, काळाच्या अधीने गेला. पण तीच अवस्था माझी बी होणार आहे, कारण जे जे आकारा ते आला, ते ते नाशा ते पावला, जे जननी जठरी नाही जन्मला, तो अमर झाला सर्वस्वे. रावणाने विचारलं होतं नारदाला, महाराज जगामध्ये अमर कोण आहे? तेव्हा नारदाने सांगितलं होतं, आईच्या पोटातून जन्मलेला प्रत्येक मरणार आहे आणि काळाच्या हा जबड्यामध्ये तो असणारा काळ त्याचा घात करणार आहे. माझा नवरा काळाच्या हारी गेला, माझी अवस्था तीच होणार आहे, म्हणून माझं कल्याण करा. ये रे म्हणे तव भरता पाहुनी लया त्वरित कवना समी काळ चरिता लोटली तू जननीये. आणि जालिंदरनाथांनी विचारलं, तुझा असणारा पती काळाच्या अधीन गेला म्हणून तू इथं आली, पण सगळीच जाणार आहे ती, कोणीही असणार पृथ्वी तलावरती अमर राहणार नाही. नवरा गेला, प्रत्येकाला जावं लागणार. कोणत्या कामने आले सांग. ये रे म्हणे व सदैव भरिता सुत एक आहे हे प्रपंच यरो म्हणे कवन आरता प्रपंच राटी चालवी. जालिंदरनाथांनी विचारलं, नवरा गेली म्हणते, मग कुणासाठी आली तू? त्याने सांगितलं, एक मुलगा आहे म्हणले आणि मला ते असणाऱ्या मुलाचं चिंता आहे आणि ती मुलगा जसं बापाची अवस्था झाली तशी मुलाची होऊ नये म्हणून मला तळमळ वाटायला लागली. माझ्या लेकराविषयी त्याचं कल्याण व्हावं. जालिंदरनाथांनी विचारलं, तुझा मुलगा काय करतोय, कुठं आहे सांग. तवती माने गौड बंगाल राज सदनी देश विपुल तयाचा नृप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे. मैनावतीने सांगितलं, हे असणारा गौड बंगाल राज्य आहे आणि हे असणारा राज्याचा राजा गोपीचंद राजा आहे, माझा मुलगा आहे आणि तुमचा दास आहे, तुमच्या असणारे चरण राजा आहे, तुमचा असणारा सेवक आहे असं मैनावती सांगते. परियास कर्म राटी कृतांत उद्देश पाटी मम मोहळेचा बार निवटी कृपा झाली करोनिया. म्हणून महाराज कृतांत फिरतोय, काळ आपल्या बरोबरीला असतोय. फक्त ज्या दिवशी जन्मलो त्या दिवशी मरण असते, फक्त डिक्लेअर केलेलं नसते. त्याच्यामुळं काळ आपल्या सोबत आहे. काळ कधी अटॅक करेल सांगता येत नाही. माझ्यावरती कृपा दृष्टी करा आणि माझ्या मुलाला काळाच्या प्रहारामधून वाचवा, एवढाच उद्देश घेऊन तुमच्या सोबत आलेले आहे, तुमच्या भक्तीला लागलेले आहे. कृपेचा हस्त ठेवा आणि उद्धार करा. ऐकून त्याचे वचन मने कृतांत पास दृढ बंधन कैसे तुटे गे मग पिशाच वन तू काय जाणितले.
जालिंदरनाथाने सांगितलं, हे बघ ही अटळ आहे, जन्माला आलेला मरणारच आहे. अरे किती लोकांनी प्रयत्न केला, किती किती राक्षसांनी वरदान मागितली पण मेली ना. हिरण्यकशिपूनही वरदान मागितलं होतं मरण नको पण मेला. 13 वरदानाचा प्रतिपाळ केला पण मेला. रावणानेही प्रयत्न केला मरण नको पण मेला. त्यामुळं कृतांत ह्या पृथ्वी तलावरती जो जन्माला आहे तो मरणार आहे. मी याच्यामधून तुमची सुटका करू शकत नाही. वेड्यासारखं काही बोलू नको असं जालिंदरनाथ बोलतात. तर आता क्षमा उभी नराही वेगी आपुल्या सदना जाई, तव सुता कळता अनंत प्रवाही मती त्याची मिरवेल. जा म्हणले तू तुझ्या घरला जा म्हणले, कारण कसं आहे काळाच्या बंधनामध्ये सगळं जीवबद्ध झालेलं आहे. एक ना एक दिवस मरणारच आहे. तू तुझ्या घरी जा म्हणले. तुझा मुलगा आहे, त्याचं जेव्हा काळ असेल तेव्हा तू मरेल, पण त्याचं कर्म आहे. कर्मानं जीवन माणूस जगत असतो असं महाराज सांगतात. आईशे बोलता सांगो पांग तो मित्र उदयाचा पहिला मार्ग, मग नमस्कारोनी स्वामी सवेग सदना प्रती पातळी. आणि अशी त्यांच्या चर्चेमध्ये रात्र संपली. रात्र संपल्यानंतर सूर्य उगवला. सूर्याचा किरण पृथ्वी तलावरती पडली गेली. सूर्यप्रकाश झाल्यानंतर जालिंदरनाथांना नमस्कार केला आणि नमस्कार करून ती मैनावती आपल्या राजसदनामध्ये घराकडे निघाले. पातळी पर्यार्थ वियोग चंद्र विकासती, पातळी पर्यार्थ वियोग चित्त सरिता दाटला वाग, हाती तळवळे प्रसाद मार्ग कर्पार्णवी भेटावया. घरी आली ती. घरी आल्यानंतर ना तिच्या मनामध्ये चिंता होती. आपण आपली अडचण गुरुला सांगितले, सद्गुरूला सांगितले, साधू संताला सांगितले, पण आता त्यांची कृपादृष्टी कधी होणार आपल्यावरती? ते आपल्यावरती कृपेचा असणारा हस्त डोक्यावरती कधी ठेवतील आणि कधी आपल्या माझ्या मुलाला या काळरूपी संकटामधून बाहेर काढतील, अशा प्रकारचे नाना प्रकारचे विचार तिच्या मनामध्ये येत होते. आणि हे सगळं असणारे विचार मनामध्ये घेत घेत आपल्या घराकडे आली. काय करते? आई शीतळ मळे दुःख व्यवस्था त्वदिन कर लोटला असता, होता चंद्र विकासती वनिता विकासली आनंदे. असं म्हणले. अशा प्रकारचा दिवस उजळला आणि संपला बी. दिवस मावळला गेला. रात्र चंद्रज्योत असणाऱ्या चंद्राचा प्रकाश पृथ्वी तलावरती पडला गेला. काय करतात? पुन्हा घेऊन परिचारिका तेथे आली सद विवेका, दृष्टी पावून योगी मृगांका चरणी माता ठेवी तसे. रात्र झाली. रात्र झाल्यानंतर ना पुन्हा एक दासीला मैनावतीनं सोबत घेतलेला आहे आणि तिला सोबतीला घेऊन पुन्हा त्याच जागेवरती जिथं जालिंदरनाथ बसलेले होते त्या जालिंदरनाथाच्या पुढे आली आणि चरणावरती डोकं ठेवून नमस्कार केला. मनसलग भक्तीची करुण दाटी सदृढ चरणी घातली मिठी, पद कवळोनी हस्त पुटी पद चुरित प्रेमाने. आणि आल्याबरोबर साष्टांग नमस्कार त्या मैनावतींना घातला गेला. त्यांचे जालिंदरनाथाचे पाय धरले. पाय असणारे पायाचं त्या ठिकाणी असणारं सगळं चरण तीर्थ पाय धुतले गेले पाण्यानं आणि पायाची सेवा करत बसले. आयची सेवा दोन प्रहर करिता आगमेलीला प्रभाकर, ते पाहोनी नमस्कार स्वामीसी करुण उठतसे. आणि अशा प्रकारे रोज येत होती ती. 2 प्रहर म्हणजे 8 तास असणारी सेवा करत होती. 6 तास अशा प्रकारे सेवा करत असताना सेवा करायची मध्यरात्री आणि निघून जायची असं रोजचा असणारा नित्यक्रम मैनावती करत होती. पुन्हा येवोनी आसदनी आसरे आपुली प्रपंच राणी, आस्त होताची वासरमणी स्वामीसी जावोनी लक्षितसे. मग रोजचा तिचा असणारा नित्यक्रम होता. दिवस मावळला, चंद्राचा प्रकाश पडला की यायचं, जालिंदरनाथाची सेवा करायची. 5-6 तास त्यांचं असणारा सेवा करायची आणि पुन्हा आपापल्या घरी निघून जायचं. असं रोजच्या रोज नित्यक्रम त्या मैनावतीचा होता. भाव उदय दावोनी प्रेमा सेवा करीत असे मनोधर्म,
करिता जन्मास उगमा दिन लोटोनी गेलासे. असं म्हणले रोज येत होती मैनावती रात्री आणि त्या जालिंदरनाथाची सेवा करत होती आणि पुन्हा असणारे दिवस उगवायचे आधी आपल्या घरले जात होती. अशा प्रकारे 1-2 दिवस सेवा करत करत 6 महिन्याचा कालावधी गेला. तिची सेवा अखंड चालू होती. या परी कोणे एके दिवसी काळोखी दाटली अपार मैसी परी सेवा करा वयासी पातळी नित्यने माने. असं म्हणजे 6 महिने झालं जालिंदरनाथाची मनो आणि भाव अंतकरणापासून जालिंदरनाथाची सेवा मैनावती करत होती. आणि एक दिवस असा आला की काळोखाची रात्र होती. भयंकर रात्र, त्या ठिकाणी स्वतःचं शरीर सुद्धा दिसणार नाही अशा प्रकारची रात्र होती. आणि त्या रात्रीमध्ये आली, जालिंदरनाथाच्या जवळ आली, नमस्कार केला, सेवा करू लागले. कवती मूर्धी खाली अंक ठेवणी देतसे टेक त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पै. आणि एक दिवस असं झालं, मैनावती आली, आल्याबरोबर बसली. तिथं बसल्याबरोबर जालिंदरनाथांनी तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि झोपी गेले. सहज तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं, पाय लांबून जालिंदरनाथ पडले आणि झोपल्याबरोबर ती सेवा करू लागली त्यांची. पण जालिंदरनाथांनी त्याच रात्रीमध्ये त्यांना युक्ती सुचली, काय करता. माईक सबळ करुणी भ्रामर रोंजी घाली तियेवर न कळता येवोनी मैवर अंक खाली रिघाला श्रीराम जय राम. आणि मग जालिंदरनाथांनी माईक, कारण ती योगी आहेत, एक मायावी भुंगा त्यांनी तयार केला मायेच्या स्वसामर्थ्याच्या बळावरती. आणि तो भुंगा त्या मैनावतीच्या मांडी खाली गेला. आणि मांडी खाली गेल्यानंतर मांडीला तो पोखरू लागला. भुंगा येतो, लाकडाचा भुसा करता येते अशा प्रकारचा असणारा भुंगा ती मांडी खाली गेला आणि मांडीला खाली टुकरू लागला असं सांगतात. आयशे करून अवस्थेत आपण गाड झाले निद्रिस्त चलन वलन सांडोनी स्थित कंठीवर वाजवी. आणि जालिंदरनाथाने भुंगा त्या मैनावतीच्या मांडी खाली सोडला, मायावी भुंगा. आणि त्या मैनावतीच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि गाढ अचेतन गाढ झोपीमध्ये गेले. आणि कंठामधून घोरण्याचा आवाज मोठमोठ्याने येऊ लागला. मैनावतीला वाटावं गाढ झोपी गेलेला इथं असं जालिंदरनाथांनी झोपले. तव तो शेटपद जानु परी पडोनी निघाला नेटे उपरी ग्रीवे ढसोनी जालिंदरा परी सुचविले हो अर्थाते. आणि जालिंदरनाथ ते असणाऱ्या मैनावतीच्या मांडीवरती गाढ झोपी गेलेले. भुंगा खाली मांडीला पोखरतोय आणि मांडीला पोखरून सगळी मांडी पोखरली. सगळं रक्त तिथे वाहिलेलं होतं आणि मांडी पोखरून भुंगा जालिंदरनाथाच्या मानेला भुंग्यानं स्पर्श केला. म्हणजे संकेत दिला की हिची मांडी सगळी पोखरलेली आहे. रक्त तिथे वाहत होतं आणि जालिंदरनाथाच्या मानेला त्या भुंग्यानं संकेत दिल्याबरोबर महाराज सावध झाले. तव लग बगे अति त्वरित उठोनी हस्ते पाये गिरीवित गिरवा पावनी सती अंकात दृढ करी महाराजा. आणि मग जालिंदरनाथांच्या मानेला काहीतरी टोचल्यासारखं लागल्याबरोबर त्यांची जी काही निद्रा होती ती निद्रा भंग पावली. उठले आणि उठून हाताने असणाऱ्या त्या मानेवर जी काय होतं ती झटकले गेला आणि पुन्हा सावध झाले. झोपीतून उठले, काय पाहिलं. अंक फोडोनी पडे छिद्र रुधिर दाटले मैया पार ते पाहोनी जालिंदर धैर्य बळ ओळखिले. आणि जालिंदरनाथ उठल्याबरोबर त्यांनी पाहिलं मैनावतीची मांडी पूर्ण पोखरून छिद्र पडलेलं होतं आणि खालनं छिद्र वर असणारा तो भुंगा वर आलेला होता आणि वर येऊन जालिंदरनाथाच्या मानेला त्याने स्पर्श केलेला होता. आणि रक्ताचे असणारे भरपूर रक्त त्या ठिकाणी वाहिलेलं होतं.
मग एवढा त्रास होत असताना सुद्धा तिने किंचित सुद्धा मांडी हलवली नाही, कारण नातांची झोपमोड होईल असं झाल्यानंतर नाताने तिचं धैर्य, तिची परीक्षा जाणून धैर्य बळ महाराजांनी ओळखलं. मग सहज कृपेची करोनी दृष्टी मौळी कुरवाडी कृपा जेठी. मग तारक मंत्र कर्ण पुटी उपदेशिला तात्काळ. तिचं धैर्य बळ ओळखल्याबरोबर मग लगेच कृपेचा हस्त ठेवला, कारण तो सद्गुरू आहे. आणि तिचं असणारं एवढं सामर्थ्य पाहिलं गेलं, अख्खी मांडी पोखरली, बीळ पडलं त्या मांडीला, आणि तिथून भुंगा वर आला की ते आपल्याला असणारं दुःख त्या मैनावतीला झालेलं होतं. तरी तिला एवढी सुद्धा तिनं मांडी हलवली नाही. पाहिलं गेलं तिचं धैर्य प्रताप पाहिला, गुरुभक्ती पाहिली, आणि तिच्या डोक्यावरती कृपेचा हस्त ठेवला. मंत्र उपदेश व पिता काने खून व्यक्त दाविली संजीवनी. तेने खुने पारायणी ब्रह्म व्यक्त झालीचे. आणि जालिंदराने त्या मैनावतीच्या कानामध्ये ब्रह्म मंत्राचा उपदेश केला. मंत्राचा जालिंदरनाथाच्या मुखातील मंत्र कानामध्ये पडल्यानंतर श्रवण झाल्याबरोबर तिची दृष्टी बदलली आणि ब्रह्ममय जगत तिला वाटू लागला. मंत्र उपदेश व पिता कानी खुन व्यक्त दाविली संजीवनी. तेने खुने पारायणी ब्रह्म व्यक्त झालीचे. किंबहुना चराचरी जीवतीत का संगम स्थावरी. ब्रह्मगुणापासून आकारी ब्रह्मदृष्टी हे लागे. बघा, ज्या वेळेस गुरुची कृपादृष्टी झाली, कानामध्ये मंत्राचा उच्चार झाला, बघायची दृष्टीच बदलली महाराज. आजपर्यंत ती बघत होती, प्रत्येकाच्या देहावर बघत होती, आणि आपण देहाकडे बघितले की त्याच्याकडे दोष दिसतात आपल्याला. आता एका व्यक्तीकडे जर आपण त्याच्याकडे देह रूपाने पाहिलं, त्याचं बॅकग्राऊंड जर चेक केलं तर कोट्यावधी दोष आहेत महाराज. भावार्थ रामायणामध्ये बालकांडाच्या 11व्या अध्यायामध्ये सांगतात, दोष देह पाहता दोष कोट्यानं कोटी, आत्मत्वे पाहता निर्दोष सृष्टी. या लागी देही न ठेवावी दृष्टी, दोषाची कोटी देहात्मता. जर तुम्ही देहरूपानं पाहिलं गेलं तर कोट्यावधी दोष आहे, आणि त्याच्याकडे आत्मरूपानं ब्रह्मरूपानं पाहिलं गेलं तर एकही दोष आढळत नाही. त्याला ब्रह्मरूपानं पाहण्यासाठी आपण ब्रह्म व्हायला पाहिजे. गुरुची कृपा झाल्याशिवाय ब्रह्मत्व आपल्याकडे येत नाही. गुरुची कृपा झाल्यामुळे तिची दृष्टी बदलली, आणि जे जे भेटी जे भूत ते माने जे भगवंत, ही असणारी दृष्टी तिला आली गेली असं सांगतात. ऐसा होता चमत्कार मग मौली ठेवी चरणावर. म्हणे महाराजा सकळ व्यापार आधी मिरवला सुगमत्वे. आणि मग अशा प्रकारची आली दृष्टी बदलली तिची पाहण्याची. गुरुकृपेच्या आधी पाहत होती ती असणारे सगळं संसार आहे, लटिका व्यवहार आहे, त्याच्यामुळे पाहत होती. मरणाची भीती तिला वाटत होती आणि दिसत होती. गुरुचा हस्त डोक्यावरती पडला गेला, कानामध्ये मंत्रावळीचा उच्चार झाल्याबरोबर दृष्टीही बदलली, काळाची भीती संपली गेली, आणि जिथं जिथं नजर जाईल तिथे सगळं ब्रह्म तिला भासू लागला. या परी तो कृपाळू मोक्षदानी आणि करीत झाला करणी. मंत्र प्रगे संजीवनी ते देही प्रेरित से. मग जालिंदरनाथ तिच्या भक्तीवरती प्रसन्न झाले, आणि पुन्हा जे शरीर तिचं असणारं कुजून गेलेलं होतं, अशक्तपणा आलेला होता, भुंग्यानं सगळं टवकारलेलं होतं, रक्त अंगातलं सगळं वाया गेलेलं होतं, आणि संजीवनी मंत्राचा प्रयोग तिच्यावरती केला. देहामध्ये ताकद आली, आणि देह असणारा संजीवनी मंत्रानं अमर करून टाकला असं सांगतात. निर्जित्वा उठविल तो जीवित्वा काय न करील. असो मैनावतीसी अमरवेल देई होवनिया ठेविलीसे. अहो, जे ही असणारे योगी, जालिंदरनाथाकडे एवढी शक्ती आहे, मेलेला माणूस जरी जिवंत करायचं म्हणलं तरी त्यांना काय अवघड आहे. अहो, शरीराचे तुकडे तुकडे झालेले हे योगी जिवंत करतायत. मग ही तर सजीव होती मैनावती, आणि मग तिच्यामध्ये जीवित्व असताना त्या शरीराला तिनं
जालिंदरनाथांनी अमर मंत्र म्हटला गेला आणि संजीवनी मंत्रानं तिचा देह अमर करून टाकला असं सांगतात. जैसे रामे दानव कोसी चिरंजीव केले विभीषणासी कन्याये मैनावतीसी श्री जालिंदरे केले पै. उदाहरण दिलं ग्रंथकर्त्यांनी रामायणामधलं. बिभीषण एकटा शरण आला महाराज, शरण आला नाही, शरण रावणाने त्याला पाठवलं. कृपेने हानोनिया लाथा शरण धाडिले श्री रघुनाथा. लाता मारा पण इकडं पाठवा, पुतीला पाठवा महाराज, उद्धार आहे. आणि बिभीषणाला राजा रावणाने लाता घातल्या, रामाकडे पाठवलं, त्याचा उद्धार झाला. रावणाच्या पापी त्वरित नरका जावी कुळासहित. धन्य भाग्याचा बिभीषण. बिभीषणाचा पुण्याचा विचार केला, सगळ्या कुळाचा उद्धार झाला. बिभीषणाला अमर केले भगवंतानं, चिरंजीव केलेला आहे. आजही बिभीषण चिरंजीव आहे. आणि तीच परिस्थिती श्री जालिंदरनाथाने मैनावतीलाही अमर केला. मगने त्यांनी ते प्रेम भक्ती विशाल मिरवे भाव स्थिती परी अधिक काम बुदेला चिती पुत्र मोहे करोनिया. असं म्हणजे आता रोज गुरुची भक्ती करत होती. प्रचिती आली, आता देहही अमर झालेला आहे, बघण्याची दृष्टीही बदलली गेली. गुरुचा कृपी हस्त डोक्यावरती पडला गेला. रोज जालिंदरनाथाची सेवा करू लागली. पण पुढे चालून तिला असं वाटू लागलं आपलं तर कल्याण झालंय, पण आपल्या पोराच्याही जीवनाचं, त्याच्याही जीवनाचं सार्थक करायला पाहिजे, त्याचंही कल्याण करायला पाहिजे. म्हणून पुत्राचा मोह तिच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि काय म्हणते, मनात माने चमत्कार जाणू दे दिली स्थिर भ्रमरे त्या दुःखाचा गायानी वार जाणू वारी मिरवला. मनात ते नाही, आपल्या मनामध्ये आठवलं. आपण नाथांची भक्ती सेवा करत असताना एक भुंगा आपल्या मांडी खाली आला. भुंग्याने सगळी मांडी पोखरली. मांडी खालनं भुंगा वर आला पोखरून. अफाट दुःख झालं, जखमा झाल्या, पण आज त्या जखमा संपल्या गेल्या. आपल्याला त्याचं दुःख आता वाटत नाही. मग एवढी शक्ती या नाथाकडे आहे. जर आपली जर्जर झालेली काया ते पुन्हा आपली सुव्यवस्थित करू शकतात. मग आपण जर आपल्या मुलाचा विचार इथं मांडला तर त्यांचाही देह अमर करतील असं तिला वाटू लागलं होतं. गाय पडता निवार सुदाचा लोटला पुरा कयावरी स्पर्शता कर जैसी तैसी मिरवली. मैनावतीने विचार केला, मांडी एवढी असणारी व्याकुळ झालेली होती, जखमा होल छिद्र पडलेलं होतं त्या मांडीला, पण फक्त हात ठेवला, त्या असणाऱ्या डोक्यावरून हात फिरवला, मंत्र संजीवनी म्हटला गेला आणि मांडीचे जखमा ज्या होत्या, घाई जो होता तो घाई सगळा संपला गेला. ही जर शक्ती त्यांच्यामध्ये आहे तर मग आपणही आपल्या मुलाचा विचार मांडावा असा विचार करू लागले. संध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचर अनिक केले सनातन सार ब्रह्म व्यक्ती परायण. विचार केला, एवढं सामर्थ्य या योगींकडे आहे, जालिंदरनाथाकडे आहे. माझ्या मांडीवरचा घाव संपवला, देहामध्ये ताकद आणली गेली आणि शेवटी मला अमर केलेला आहे. आता मरण या देहाला नाही. मग एवढं सर्व माझ्या दृष्टीपुढे केलेलं आहे, त्यांनी ही चमत्कार करून दाखवलाय. मग आता तरी चिरंजीव पद देवोनी माते आचल केले त्रिलोक्याते याची रीती माझ्या या सुताते होते तरी फार बरवे. मैनावतीने विचार केला, माझं तर कल्याण झालंय, पण स्वतःच झालं म्हणून दुसऱ्याचं बी करावं लागतं महाराज. एकटं पुतीला यायचं नसते, जोडीदार घेऊन यायचं असते, त्याचं बी कल्याण करायचं असतं. एकट्याचं उद्धार कवर करायचं. शेजाऱ्या पाजाऱ्याला चला म्हणावं, चांगलं असतं ऐकलेलं, मोक्ष भेटतो महाराज. भगवंताचं चरित्र आहे. कवा जोडीदार आणायचं. आणि मला सांगितलं, मैनावतीने विचार केला, आपलं तर कल्याण झालेलं आहे, पण अशीच कृपादृष्टी ह्याच गुरुची आपल्या मुलावरती व्हावी आणि आपल्याही मुलाचं जीवनाचं कल्याण सार्थक करावं अशी अपेक्षा तिच्या मनामध्ये होती. ऐसे दृढ मानसी वियोग वेता
धरली देहासी ती वेता नरहरिवंशी धोंडी सूत मालू सांगे. आणि मग आता तिच्या मनामध्ये विचार आलेला आहे मैनावतीच्या, आता आपल्या मुलाबद्दल बोलावं आणि आपल्याही मुलाचं जीवनाचं सार्थक करावं, त्यालाही असणाऱ्या मृत्यूच्या जबड्यामधून बाहेर काढावं असा मैनावतीने विचार केला. आणि आता मैनावती पुढच्या प्रसंगामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये, उद्याच्या प्रसंगामध्ये ते असणाऱ्या जालिंदर नाथाबरोबर काही संवाद करणार आहे. नरहरी वंशामधले धोंडी असणारे माणूस सुद्धा आपल्याला सुंदर अशा प्रकारचं चरित्र सांगतील. ऐका. स्वस्ती श्री भक्ती सार ग्रंथ समस्त गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर त्रयोदशाध्यायी गोड हा पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम